तो हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। बच्चा होना भी चाहिए। देखो, जिस हिसाब से जनरली हम लोगों ने जैसे परसेंटेज चैप्टर की शुरुआत की है बड़ा, है ना? ये बहुत ही इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. खूपच जास्त महत्वाचा बडा हा चॅप्टर आहे तुमच्या ओव्हरऑल नवोदयच्या हिशोबाने. कारण की यावरच आधारित खूप सारे अजून येणारे आपले चॅप्टर डिपेंड करणार आहेत. म्हणून या पर्टिक्युलर चॅप्टरला व्यवस्थित समजून घेणे, व्यवस्थित त्याचे नोट्स बनवणे, जसं आपण मॉर्निंगला तुम्ही बघत असाल टाइप संदर्भात अभ्यास करतोय की कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि त्याला आपण कशा पद्धतीने डील करायचं बा, है ना? तो उसी उम्मीद से जो भी हम लोगों ने कल या परसों जो भी हिसाब से जैसे एग्जाम्पल्स पढ़े थे तुलना के रिगार्डिंग, कंपैरिजन के रिगार्डिंग, उन तमाम चीजों को थोड़ा सा मिक्सर करके या मिक्स करके बोल सकते हो आप, अच्छे से कुछ एग्जाम्पल्स के साथ हम लोग डील करते हैं। कुछ एग्जाम्पल्स देखेंगे और जहां तक हो सके आप लोग कोशिश ये कीजिएगा कि जो कुछ भी एग्जाम्पल्स मैं अभी आपको सामने दूंगा ना, तो वीडियो को थोड़ा सा पॉज किया कीजिए और खुद होके सॉल्व करने की कोशिश कीजिए बड़ा, है ना? उसके बाद आंसर जज कीजिए, चलेगा? है ना? तो चलो उसी उम्मीद से शुरुआत करते हैं आज के ये बेहतरीन से सफर को, चिमनी का नाम लेके। तो देखो बड़ा, शुरुआत कर रहे हैं। पहला सवाल, तो पहला सवाल आपके सामने, अरे भगवान, पहला ही बाउंसर आ गया। एका वस्तूची किंमत 10% ऐवजी 14% वाढ केली असता 400 रुपये जास्त मिळाले तर वस्तूची मूळ किंमत किती? बघा, साधा सोपा प्रश्न आहे. थोडस तुलना रिगार्डिंगच प्रश्न आहे रे बाळा. एका वस्तूची किंमत 10% ऐवजी म्हणजे एका वस्तूची किंमत 10% ऐवजी 10% वाढवायची होती, पण त्यांनी 10% न वाढवता 14% वाढवली आणि त्याला नफा किंवा जे काही ओव्हरऑल म्हणू शकता तुम्ही 400 रुपये जास्त मिळाले. अरे वा! म्हणजे त्याला वाढवायला पाहिजे होते 10%. बघा याला किती रपाक से तुम्ही सॉल्व्ह करू शकता. वाढवायला पाहिजे होते बघा 10%, पण त्यांनी वाढवले 14%. 10% ऐवजी 14 म्हणजे किती जास्त वाढवले बाळा? तर 14 मधून 10 गेले किती? तर 4% जास्त केले त्याने. जेव्हा त्यांनी 4% जास्त केलं, तर त्याला जास्तचे रुपये किती मिळाले? तर 400 रुपये जास्तचे मिळाले. तर आता तो म्हणत आहे, तर वस्तूची मूळ किंमत काय असेल? नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठल्या पण गोष्टीची मूळ किंमत हे टक्केवारीच्या स्वरूपामध्ये 100% असते, हे नेहमी लक्षात ठेवायचं बाळा. आणि फ्रॅक्शनच्या स्वरूपामध्ये 1 असते. हे तुम्हाला तिकडे मी सांगितलं होतं. आहे की नाही? तर आता मूळ किंमत त्यांनी विचारलाय म्हणजे 100% तुम्हाला विचारलाय बाळा. तर 4% म्हणजे 400 रुपये, तर 100% म्हणजे किती रुपये? आजच केलं ना बाळा हा प्रकार आपण. ठीक आहे? तर आपल्याला माहित नाही, तर आपण काय करत असतो या ठिकाणी एक्स मानू. एक्स रुपये मानूया. तर चला तिरपा गुणाकार करूया सन एक्स इंटू 4% करून टाकायचं. बघा एक्स इंटू 4 बरोबर 100 इंटू 400. बघा बाळांनो, बघा बघा. एक्स इंटू 4 त्यानंतर 100 इंटू 400. हा बघा 4 इथे आहे ना गुणाकारामध्ये, तिकडे जाणार बाळांनो, तो काय होणार? भागाकारामध्ये जाणार रे. ठीक आहे? तर 4 एक 4, 4 100 जा 400 आणि तुमचं 100 इंटू 100 म्हणजे बाळा 10,000. लक्ष दे बाळा. किती हजार? 10,000. काय बात क्लिअर? म्हणजे त्या वस्तूची जी किंमत असेल ना बाळा, त्या वस्तूची किंमत मूळवाली 10,000 रुपये असेल. त्या वस्तूवर त्यांनी 10% ऐवजी 14% वाढ केली असता त्याला जास्तचा नफा हा 400 रुपयेचा. बस. आता नफा तोटा हे जे काही मी बोलतोय ना, जेव्हा आपण प्रॉफिट अँड लॉस हे आपण चॅप्टर अभ्यास करणार आहोत ना बाळा, त्यामध्ये तुम्हाला पक्क समजेल. इथे फक्त इतकं लक्षात ठेवा, एक वस्तू त्यांनी 10% ऐवजी 14% वाढ केलं बस. वाढ केलं ना, तर 10% त्याला द्यायचं होतं, पण वाढ त्यांनी केला 14, म्हणजे किती जास्त केलं रे? 4% जास्त केलं ना त्यांनी, मायनस केल्या असता. 4% जास्त केलं, तर त्याला जास्तची रक्कम किती मिळाली बाळा? 400 रुपये जास्तची मिळाली ना. मी नाही म्हणतोय, प्रश्न म्हणतोय, वाढ केली असता 400 रुपये जास्त मिळाले. याचंच म्हणजे मिनिंग काय झालं, की 4% म्हणजे किती बाळा? तर 400 रुपये. तर मूळ किंमत त्यांनी विचारलं. मिळाली तर वस्तूची मूळ किंमत किती? तर बघा, मूळ किंमत नेहमी लक्षात ठेवायच्या टक्केवारीच्या स्वरूपामध्ये 100% असतात, तर त्याची किंमत किती राहणार आहे?
माहित नाही तर एक्स लक्षात ठेवा, तिरपा गुणाकार धडधड करायचं, 100 गुणिला 400 आणि खाली हा बिचारा 4 ठेवून देणे, 4 किती जातं 100 जा, 100 वर्ग तुम्हाला माहितच आहे, सन 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 उत्तर काढणे खटाक। क्या ये बात क्लियर है बड़ा? कुछ भी टेंशन नहीं लेना, जो भी लॉजिक जो भी कंसेप्ट आपको मैं बता रहा ना, प्लीज आप बेहतर तरीके से उसे फॉलो कीजिएगा, लिख के रखिएगा, अपने खुदों के नोट्स बनाइए और फिर देखिए कमाल। आप ऐसे टाइप के कुछ भी एग्जांपल्स आ जाए ना, यू सॉल्व कर लोगे, इतनी गारंटी मैं दे रहा। ओके, तो चलो नेक्स्ट सवाल की तरफ जाएंगे बच्चा। देखिए, एका संख्येचे 25% हे 150 असतील तर 125 किती? तसाच प्रकार आहे बघ ना रे, एका संख्येचे 25%। आता 25% एका संख्येचे, आम्हाला काय माहित, जसं अगर सपोज ओव्हरऑल तुम्ही पद्धतीने विचार कराल ना, त्याला खूप वेळ लागणार। ठीक आहे, आपण काय करू, आपल्या ट्रिकच्या हिशोबाने एका संख्येचे 25% हे किती वेळा? 25% हे 150 होतात। चला कलर चेंज करतोय, तुम्ही स्वतः विचार करा आता जे आपण शिकलं ना। अरे हा काय झालं, एका संख्येचे 25%, 25% म्हणजे 25% बरोबर काय झालं बाळा, तुमचे 150 रुपये झाले, मान्य कराल? तर 125% म्हणजे किती होणार असं त्याचा प्रश्न आहे, आम्हाला माहित नाही तर एक्स मानलं मी। ठीक आहे, बस तिरपा करून गुणाकार करून हा भागाकारामध्ये ठेवून द्यायचं, खतम काम। बघा कसं, तर 150 गुणीला 125 भागीला 25 करा, सरेआम आपके सामने आंसर रहेगा बाळा। ठीक आहे, तो आता बघा, 25 एक 25 आणि 25 पाचा, असंही नाही करायचं आहे तुम्हाला, तुम्ही काय करू शकता, पाचच्या फळात येतो ना तुम्हाला, 5 5 जा 25, 5 3 जा 15 आणि तो टाकल्या, मग पुन्हा 5 1 जा 5, 5 6 जा 30 आणि 6 इंटू 125 कराल ना बाळांनो, तर 125 इंटू 6 करा, 6 पंचे 30 होतात, 6 दुने 12 आणि 3 15, 6 एक 6 आणि 1 7 म्हणजे 750 तुमचं उत्तर राहणार। जर 25% हे 150 होतोय तर 125 हे तुमचे 750 होतील, हे लक्षात घ्या। ठीक आहे, जे प्रकार आपण आज शिकतोय ना बाळा, आजकालमध्ये जे काही शिकलाय बघा ना, याच प्रकारे आपण अभ्यास केलं होतं रे, दुसरं असं काही एक्झाम्पल्स नाही घेतलं मी, हेच प्रकार घेतलं, त्या हिशोबाने तुम्हाला जज करणे आहे स्वतःला। ओके, नेक्स्ट प्रश्न जर बघूया आपण, हो मस्त प्रश्न आहे बघा, जर 19 गुणीला, बघा आता मी 10 वेळा प्रश्न लिहिणार नाही, 19 गुणीला 15% मायनस 15 भागीला 25 प्लस 0.75, तर अशा टाईपच्या स्वरूपामध्ये जनरली हा पॉइंट मध्ये आलं आहे ना बाळा, तर जनरली सगळ्यांना पॉइंट मध्ये करण्याचा प्रयत्न करा। पहा 19 इंटू 15 म्हणजे काय, तर 15 भागीला 100 असतो, मान्य करा, मायनस 15 भागीला 25 जसं तसं प्लस 0.75। बघा मी काय करतोय, आणि त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जितकं काटू शकता तुम्ही त्याला काटा। 15 3च्या फाळ्यात ना, सॉरी 5च्या फाळ्यात येतो आणि 100च्या पण, 5 तिरी 15 आणि 5 20 100, 5 तिरी आणि 5 पाची, बस। आता 19 इंटू 3/20 करेंगे माइनस 3/5 प्लस 0.75, कुछ नहीं करूंगा बड़ा, मैं तो उसको बस डील करने की कोशिश कर रहा, बाकी कुछ नहीं। ठीक है, तो अब बचा ही क्या है रे, अब इसको डिवाइड कर लो, प्रॉपरली डिवाइड कर लो। हाँ, कट पिट करने के चक्कर में मत जाइएगा, क्योंकि पॉइंट इधर दिख रहा है तो अननेसेसरी पॉइंट के साथ हम लोग डील करना है, खत्म का। आता 3 ला 20 ने डिवाइड करायचं तर कसं, 20 पॉसिबल नाही तर 0 देऊन टाका, आणि मग त्याच्यानंतर पॉइंट द्या, तर मग बडा 30 तर नाहीये 20च्या फळ्यात, म्हणून 20 एक 20 होतो, उरलं किती 10, पॉइंटचे यूज करा, टकल्या 20 पंचे बाळांनो, इसका मतलब 20 कितना जा, तर 19 इंटू 0.15 जा, मायनस, आता 3 ला पण 5 ने डिवाइड करूया, 5 टकल्या जा टकल्या, आणि पॉइंट दिला असता टकल्या, आणि 5 सक 30, म्हणजे तुमचा याचा पण उत्तर आलं 0.6। आता 0.75, आता टेन्शन नाही घ्यायचा, बघा आता काय करणे बड़ा, 19 इंटू 0.15 करना है, तो 19 का 15 से मल्टीपल कर लेता मैं, 5 9 जा 45, 5 1 जा 5 प्लस 4 9, 1 9 जा 9, 1 1 जा 1, 9 9 18, आणि हा किती बाळा 2, हा 285 लिहिता तुम्ही, हा गलत होणार, 2 अंकानंतर पॉइंट आहे बाळा, पॉइंट देऊन द्या 2 अंकानंतर, खाता मी गुणाकार करत असताना पॉइंटला विसरतो, इसका मतलब ये नहीं कि उसको बाद में याद नहीं करूंगा करके, है ना। तो देखो बच्चा, बचा क्या है, अब माइनस करना है 2.85 से 0.
बघा मायनस करत असताना पॉईंटच्या खाली पॉईंट ठेवायचं हे 100% लक्षात ठेवा. मायनस 5 मधून 0 5, 8तून 6 गेले बाळा 2 पॉइंट आणि हा मात्र 2 म्हणजे 2.25 प्लस 0.75. अब इसमें एक दिन ध्यान रखिएगा, इनको एडिशन कर लीजिए धड़ाक से. 0.75 को ऐड करोगे 5 आणि 5 10 होतात, 7 आणि 2 10 होतात आणि हा बिचारा 3 होते. म्हणजे तुमचा उत्तर 3 खत्म. आंसर 3 आ गया बड़ा. अब इसको थोड़ा सा कॅल्क्युलेटरी पार्ट आहे. काही काही प्रश्न असं नाही की नेहमीच तुम्हाला बिलकुल सोपे प्रश्न मिळणार है ना. काही काही प्रश्नांना तुम्हाला थोडंसं वेळ द्यावा लागतो. त्या प्रश्नांना ते फक्त जज करतात की तुम्ही खरंच कॅल्क्युलेशन छान करू शकतात, खरंच तुम्ही कॅल्क्युलेशनवर मेहनत केलं आहे का, है ना. हे ते बघतील ना रे. इझिली अगर सपोज तुम्हाला नवोदय देऊन देतील तर सगळ्याच जणांना नवोदय नाही मिळणार का. त्यांना खरंच ते मुलं पाहिजे जे खरं मध्ये दिवस रात्र कुठे नाही कुठे या गणिताच्या स्वरूपामध्ये म्हणा, रिझनिंगच्या स्वरूपामध्ये म्हणा किंवा मराठी किंवा इंग्लिशच्या स्वरूपामध्ये म्हणा, कुठेतरी मेहनत करत आहेत रे छान, है ना. इजीली हर किसी को अगर सपोज दे दिया नवोदय तो हो गया. ये सारा खेल आपके मेहनत का है. जितनी बेहतरीन तरीके से तालीम और मेहनत आप करोगे किसी भी एग्जाम्पल्स को सॉल्व करने के लिए, किसी भी पैटर्न को समझने के लिए, उतना ज्यादा चांसेस आपके बढ़ जाएंगे बड़ा नवोदय में जाने के. ये चीज ध्यान रखिएगा. ओके, तो चलो नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ मैं जाऊंगा. ध्यान से देखिएगा क्या है सवाल. 3 से च्या 2.5% च्या 50% किती. अरे भाऊ च्या म्हणल्यावर डोक्यामध्ये काय येते रे, गुणाकार येतो ना रे बाळा. 3 से च्या म्हणजे इंच, 2.5% म्हणजे काय रे भाऊ, भागीला 100. च्या म्हणजे इंच, 50% म्हणजे भाऊ भागीला 100. खत्म काम. अब इसको सॉल्व करना बड़ी बात नहीं है अपने लिए. 50 एक 50, 50 दूने भाई 100 होता. ठीक है, ये दो टकलिया गए, खत्म काम. 3 इंटू 2.5 इंटू 1/2. अरे रे रे रे, कोई टेंशन नहीं लेना बच्चा इसमें. अब ये 2.5 को 2 से डिवाइड कर लो. कैसे करोगे, तो 2 1 जा 2 हो जाएगा. टेंशन नहीं लेना इसमें. अब ये पॉइंट है तो पॉइंट दे देना. अब 2 2 जा 4 होता है बच्चा, बच्चा 1. उसके बाद पॉइंट तो आपने दिया हुआ है, टकला लगा दो. 2 5 जा मतलब 3 इंटू 1.25 कर लीजिएगा. आपका आंसर आपके सामने रहेगा बच्चा. इसको मल्टीपल कर लीजिएगा. 1.25 इंटू 3 करिए. 3 5 जा 15, 3 2 जा 7 पॉइंट और 3 1 जा 3, मतलब आपका आंसर 3.75 खटैक. क्या ये बात क्लियर हुई बच्चा सभी को? क्या ये बात क्लियर हुई सभी को? कुछ भी नहीं है इसमें एक्स्ट्रा का ऐसे कुछ बड़ा, है ना. देखो कुछ कुछ एग्जांपल्स बहुत इजी आएंगे, कुछ कुछ देखो मैंने पहले ही बताया है कि आपके कैलकुलेशन का सारा खेला है. उस पर आप थोड़ा मेहनत कीजिएगा, क्योंकि एक बार वो पैटर्न अपना बन गया ना, उसके बाद सिर्फ कैलकुलेशन है. एक बार आपने वो ट्रिक समझ लिया है, एक बार आपने वो पहलू समझ लिया कि मुझे करना क्या है, तो उसके बाद सारा खेल कैलकुलेशन का है. इसलिए कैलकुलेशन पे भी थोड़ा सा वक्त दीजिए कि किसे मैं काट सकता हूँ, कैसे मैं मल्टीपल कर सकता हूँ, कैसे मैं डिवाइड कर सकता हूँ, क्या क्या पहलू मैंने डिवीजन के तौर पे सीखा है. तमाम चीजों पे आपको थोड़ा सा फोकस जरूर करना पड़ेगा. इसलिए जो भी जितना मेरे ख्याल से हम लोगों ने 2 से 3 महीना सिर्फ बेसिक लिया बड़ा. क्यों? क्योंकि वो बेसिक जितने आपके बेहतरीन रहेंगे, उसके बाद मैं ऐसे ट्रिक के साथ खेलने में मुझे कहीं ना कहीं अच्छा रहेगा. इसलिए क्या बात क्लियर है? चलो नेक्स्ट एग्जांपल की तरफ अगर सपोज मैं जाऊं बच्चा, तो देखो अरे रे रे रे, एक नंबर रे बड़ा. जर x गुणिला 42% बनतोय इक्वल्स टू 12.76 x किती. ऍट 42% मतलब 42 डिवाइड बाय 100 होता है. हाँ सर. इक्वल्स टू 12.6. बिल्कुल सर. अब मुझे बताओ बड़ा, जैसे x ये इधर मल्टीपल में उधर जाएगा तो क्या होगा बच्चा बताओ. अगर ये मल्टीपल में उधर जाता है ना तो डिवाइड में जाता है. हम उतना नहीं करेंगे. हम जैसे ये मल्टीपल में है उधर जाएगा तो उल्टा का पाल्टा कर देंगे बस. मतलब 42 के जगह पे 100, 100 के जगह पे 42 डिवाइडेड बाय 42. क्या ये बात क्लियर है बच्चा सभी को? यहां तक बात क्लियर हुई सभी को, है ना. अब ध्यान से देखिए, अब ध्यान से देखिए. अब देखो इस 42 को मैं 6 से भी डिवाइड कर सकता हूं, ठीक है, या फिर 42 के साथ ही डील करके देखते हैं. 12.6 को चलो उतना जरा आपको टफ हो जाएगा, तो आप क्या कीजिए, 2 से तो डिवाइड कर सकते हो ना. तो 2 कितना जा, 2 जा 4, 2 1 जा 2. इतने तो कर सकते हैं हम लोग. बिल्कुल कर सकते हैं सर. अब 2 कितना जा, तो ये ऊपर का 50 हो गया. अब 21 12, अब 21 चलो 21 भी नहीं करना चाहते हो, 21 और 1 2 6 ये दोनों के दोनों 3 के डबल में आते हैं. 2 कितना जा, सॉरी 3 कितना जा, तो 7 जा. अब 3 4 जा 0.32 जा. अब ये कैसे सर, तो देखो बड़ा ऐसे करना ना रे. 3 4 जा 12 होता है,
फिर ये पॉइंट था तो मैंने पॉइंट दे दिया, और 3 2 6 ही होता है ना, इसलिए 4.2 लिया. टेन्शनच नाही घ्यायचं रे बाळा. ठीक आहे. आता उरलं काय, तर 4.2 इंटू 50 भागीला 7. आता 4.2 ला तुम्ही डिवाइड करू शकता डायरेक्टली. काय कसं करू शकता, की बाळा 7 1 जा आणि 7 6 जा. पण तो पॉइंट होता हा विसरायचा नाही. हा पॉइंट होता ना, म्हणून 0.6 लावणे. बघा कसं आलं ते पण सांगतोय. 7 0 जा 0. ओके. कारण की एका वेळेस मी 4 च्या सोबत तर करू शकत नाही. 4 आलं, मग 2 घेऊ शकतोय. मग पण पॉइंट तुमच्याकडे ऑलरेडी होता ना बाळा, देऊन द्या. म्हणून 7 6 जा किती, तर 42. खटॅक. तर बघा म्हणून 0.6 आलं. ओके. त्यानंतर बघ, x इक्वल्स टू 0.6 इंटू 50. याला गुणाकार करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची रे. काय, की बघा संख्याचा गुणाकार संख्यासोबत करा. 6 पंचे किती बाळा, तर 30 होतात. पण पॉइंट नंतर लावायचं किती, एक अंक. तर लावू शकता, पण थांबा. असं कराल तर तुम्हाला थोडंसं डायरेक्ट मध्ये त्रास होऊ शकतो है ना. म्हणून आपण तुम्ही काय करायचं, 50 ला सरळ सरळ भाऊ टेंशन नको घ्या. 6 0 जा 0, 6 5 जा 30. उसके बाद टकलिया टकलिया, मतलब 0 0 और ये 3. लेकिन एक डिजिट के बाद पॉइंट है करके यहाँ पे दे दो 30, खत्म. ये आपका आंसर रहेगा. बस, ज्यादा कुछ सोचना नहीं पड़ा. क्या ये बात क्लियर हुई क्या? क्या ये बात क्लियर? वैसे डायरेक्ट करना चाह रहे थे ना आप, तो देखो ऐसे भी कर सकते थे. 0.6 को 6 मान लो और 50, मतलब क्या, 6 5 जा 30 और वो 0. उसके बाद एक डिजिट के बाद पॉइंट लगाना था, बस आपका आंसर 30 आ गया रहता. ये सारे चीजें दशांश संख्या जे आपण चॅप्टर अभ्यास केलं होतं ना बाळा, तिथे अभ्यास केलाच आहे हे सगळ्या गोष्टी. आता पॉइंटचं डील आपण कसं काय करतो, कुठल्याही पॉइंटच्या रिगार्डिंग दशांश संख्यांचा गुणाकार, भागाकार, वजाबाकी किंवा बेरीज आपण कशा पद्धतीने डील करतो, हे सगळं तुम्हाला माहितच है ना. क्या ये बात क्लियर है सभी को? तो इसको अच्छे से नोट डाउन कर लीजिएगा. और कोई नए बच्चे या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे, तो प्लीज हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा. तो मिलते हैं बच्चा नेक्स्ट वीडियो में. तब तक के लिए खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय.